मला वाटलेलं भाई इथं येऊन परफेक्ट नियोजन असेल आपलं, असं काहीच नाही परफेक्ट नियोजन. जसं ठरवलेलं तसं घंटा काही नाही, घंटा. आपण आहे परभणीत, हे आपण केलेलं आहे. दुकान आहे का इथं आसपास? कुठं? आणि भाऊ तर असला जिंदगीला वैतागलेला आहे ना, झोप नाही काय नाही. व्ह्यू चेक करा तुम्ही एकदा, व्ह्यू. गेट रेडी विथ शुभशुभर. पहिला काय करायचं, मॉइश्चरायझर, वॅसलीन वगैरे काहीच नसेल तर तेल घ्यायचं, त्याच्यावर थोडं पाणी वाटायचं, असं गॅस 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 गॅस. पावडर कशी लावायची हे तुम्हाला या ब्लॉग मध्ये कळेल. आता असं झालंय, कधी घरी जाते पेटभर पडतोय. सो गुड मॉर्निंग गाईज, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. झोप झालेली नाही ॲक्च्युली, 5-5:30 आलतो आणि 7 वाजलेले आत्ता. म्हणलं झोप तर येईना, चला म्हणलं काय तर करून. ॲक्च्युली सीन असं झाला की ब्रश वगैरे, कॉस्मॅटिक वगैरे तसलं काहीच नव्हतं आणलं आम्ही. आता तेच शोधतोय, बघूया आजचा व्लॉगमध्ये तुम्हाला कळेल ॲक्च्युअलमध्ये आपण कशासाठी आलेलो आहे इकडं आणि काय आहे नक्की प्लॅन आपला. सो स्टे ट्यून, बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. सकाळच्या बारी कोलगेट आणि पिलगेट घेऊन आलो, तसलं काही घेऊनच नाही आलो. लय दिवसाने ॲक्च्युली बाहेर आलेलं आहे, त्यामुळं असं लक्षात राहील. हे बघा, हे बघा, दिस इज नॉट अस. गाडी किती खराब झाली डायज. वॉशिंग सेंटर बघायला लागते आता इकडं, लईच खराब झाली गाडी. यावर वरती येतो बघ. बाय द वे सकाळचा व्ह्यू बघा गाईच कसा छान, एकदम निसर्गरम्य वातावरणात आलेलं आहे. जरा ब्रश करतो, थांबा भूक लागली, ब्रश करतो. आणि सीन असं आहे, जिथं बुकिंग आहे तिथं जायचं अजून, पहिले इथलं उरकतो. काय नक्की कशासाठी आलोय बघत राहा. मेन म्हणजे सबस्क्राईब करा. चला. सो गाईज, लास्ट री बोलते ह्याला, लास्ट री. मीनवाईल मला वाटलेलं भाई इथं येऊन परफेक्ट नियोजन असेल आपलं, असं काहीच नाही परफेक्ट नियोजन. जसं ठरवलेलं तसं घंटा काही नाही, घंटा. अजून तर घंटा बी नाही चालू केलं काहीच. हाय तसंच आहे सगळं. स्टेज बी नाही मारले अजून, जसं मला हवं आहे तसं काहीच नाही झालेलं. सगळं चेंज करायला लावलेलं आहे त्यांना. मला पटपट करा, तोपर्यंत मी ब्रेकफास्ट करून आलो. सो चला ब्रेकफास्ट करूया आणि मग आपलं ते तोपर्यंत करतालच कामधंदे आणि मग आपलं लावून नियोजन पुढचं. तोवर चला खाऊन येऊ काहीतरी. वातावरण तर एक नंबर आहे इथं, पण काय सकाळच्या बारी पाहिजे तसं काय झालं नाही की डोकं पिकतं तशी तरा झालेली. ठीक आहे, त्यांना म्हणलंय भाऊ पटपट मला करून द्या सगळं, म्हणजे मी मोकळा. कशासाठी आलो इथं, एक छोटंसं आपल्याला सप्तपदीचं काम आहे, छोटंसंच आहे एकदम. त्यानंतर पण दुसरं काम आहे, त्यानंतर पण तिसरं काम, म्हणजे मोठं कॉन्ट्रॅक्ट आहे. त्यामुळे एवढं लांब आलं. नाही तर एवढ्या लांब काय राहतं. आता खायला कुठल्या साईडला रे, इकडं तर कुठं काहीच नव्हतं, इकडं वरच बघायला मला. हे वाचून तुमच्या लक्षात आलं असेल आपण कुठे, आपण आहे परभणीत. सो गाईज चला काहीतरी खाऊ, थोडंफार पोटाला आधार. एक सीन कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिला असेल, रात्री पण काही खाल्लं नाही आपण. मेन म्हणजे वॉशिंग सेंटर पण बघायचं आहे, गाडी धुवायची मला. गाडी लई घाण झालेली आहे बघा, वरती टपाव बघा, इथं बघा समोर, गाडी लईच खराब झालेली. सो गाईज चला, खाऊन झालेलं आहे. तेवढ्यातच त्या शूटरचा बी फोन आला. मी जे चेंजेस करायला लावलेले ते पण झालेले आहेत. म्हणलं दादा या, सो आता जाऊया आणि मग तुम्हाला सांगतो नक्की आपण तिथं काय करणार आहे. पॅन्जो पण आलेला आहे बाई. गाडी इकडेच लावायची का तिथंच लावाय, तिथंच लावता होते. A few moments later. सो गाईज गडबडीच्या नादात तुम्हाला अपडेट द्यायचंच राहिलं. हे पाहू शकता, हे आपण केलेलं आहे. दिसलं का? हे नाही, हे ऑलरेडी दिलं होतं. हे ह्याच्यासाठी काच आपल्याला बोलावलं होतं. आणि अजून एक आहे ते संध्याकाळी इव्हिनिंगला. हे एवढंच होतं आपलं. हे आपलं काम झालेलं आहे. बघा कसं वाटतं, कमेंट करून नक्की सांगा. सो गाईज थांबा थांबा गाईज. सो गाईज
कसं वाटलं आपलं काम? एवढीशा छोटीशा सप्तपदीसाठी भाऊने आम्हाला 400 किलोमीटर बोलवलेला. सप्तपदीच नाही, वेलकम पण. तर काम कसं वाटलं आपलं कमेंट करून नक्की सांग. ते मटेरियल सगळं मी बोलले, मटेरियल सगळं तुमच्या घरी ठेवून देतो, गाडीत नको खराब होईल. सो बोलले ठीक आहे, जाऊ शकता तुम्ही तिकडे. तुम्हाला तिकडे आराम करायचा असेल तर तुम्ही आपल्या बंगल्यावर पण आराम करू शकता. पण आपण आराम करणाऱ्यातले नाही, आपण हराम करणाऱ्यातले आहेत. त्यामुळे हराम करायसाठी आम्ही मटेरियल ठेवणार आणि मग नियोजन मांडणार. हे बघू शकता, परभणी शहर महानगरपालिका परभणी आपले सहर्ष असे स्वागत करीत आहे. पैशासाठी करायला लागतो सगळं, पैशासाठी करायला लागतं. तुम्ही विचार करा ना हो, पैशासाठी कुठून कुठं जातोय माणूस. तसं मला तुम्ही 1000 किलोमीटर बोलावलं ना तरी मी येऊ शकतो, काय विषय नाही. तसं तुम्ही मला बजेट द्या. डिस्कस करायचं असेल तर आपल्या इंस्टाग्रामला पेज आहे विघ्नहर्ता डेकोरेटर्स, तिथं जाऊन तुम्ही मला DM करू शकता, तुमच्या क्वेरीज विचारू शकता. तुमचं बजेट प्लॅन करायचं असेल तर तेही करू शकता. हो, पर्सनल आयडिओ इव्हेंट संदर्भात मेसेजेस करू नका. पर्सनल आयडिओ पर्सनल काय काम असेल तर मेसेज करा, आणि इव्हेंट संदर्भात काय काम असेल तर विघ्नहर्ता डेकोरेटर्स हे आयडिओ जाऊन मेसेज करा. सो आता चला, हे पहा आलेलं आहे आपण त्या क्लायंटच्या घरी. इथे आपल्याला इव्हिनिंगला करायचं आहे, पण आत्ताच आलेलं आहे कारण आम्हाला झालती घाई. मीनवाईल मग काय घ्यायचंय? काय काय कुठं जायचं? कुठं दुकान आहे का इथं आसपास? कुठं कुठं? हा आपण दुकान ठीक आहे, पण पैसे माझ्याकडे नाही ना. मीच तुला मागतोय पैसे. तुम्ही दोघांनी काय करा, मला एक एक चॉकलेट चारा. हा लवकर घेऊन या. कसली सो गाईज लाईफ लय टफ असते बाई. वाटतं मौज मस्ती चालू आहे, भाऊ फिरतोय वगैरे वगैरे, पण असं काही नसतं. विषय एवढाच असतो की आम्ही आमचं काम लपून फक्त एन्जॉयमेंट दाखवतो. कारण तुम्ही हसायसाठी आमच्या चॅनलवर येता, एन्जॉयमेंटसाठी आमच्या चॅनलवर येता. आमचं टेन्शन आमचं काम हे बघायसाठी तुम्ही चॅनलवर येत नाही, म्हणून तुम्हाला हे दाखवत नाही. बाय दुपार धरून अख्खी कसरत करून फायनली आपलं रुखवताचं काम पण झालेलं आहे. कसं काय झालेलं आहे तुम्हाला एक रिव्ह्यू देतो, बघा, कमेंट करून नक्की सांगा. आणि भाऊ तर असला जिंदगीला वैतागलेला आहे ना, झोप नाही काय नाही, लय अवघड काम झालेलं आहे. ते जाऊ द्या, तुम्ही एकदा चेक करा नक्की काय केलेलं आहे आम्ही रुखवत. सो गाईज व्ह्यू चेक करा तुम्ही एकदा, व्ह्यू. आणि आपल्या दिवसातलं दुसरं काम पण झालेलं आहे. आता रिमेनिंग लास्ट काम आपलं राहिलेलं आहे, ते रात्री की डायरेक्ट मग घरी. सो गाईज आम्ही फोटोचे इतके ॲडिक्ट आहेत ना, समोर एक सनसेट भारी दिसलेला आहे आपल्याला. लगेच गाडी आडवी लावली, डायरेक्ट फोटो काढायला तयार. चला, फोटो काढलेच पाहिजे ना आयुष्यात, फोटो काढणं खूप गरजेचं आहे सेट. परत हे जरूर तुमचं राहील न राहील. फोटो इज लाईक अ मेमरी. पावडर फुटर राहते जरा सनस्क्रीन नेऊया सनस्क्रीन. पावडर भी आहे का? दे जरा पावडर. लाली लॉली पावडर दे जरा, लाली पावडर. गोरा दिसलो तर तेवढ्याच पोरी म्हणतील वा क्या ताज, वाह ताज म्हणतील, वाह ताज. सो गाईज मॉइश्चरायझर झालेलं आहे. गेट रेडी विथ शुभ शिवरकर. पहिलं काय करायचं, मॉइश्चरायझर वॅसलिन वगैरे काहीच नसेल तर तेल घ्यायचं, त्याच्यावर थोडं पाणी वाटायचं, असं गॅस 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 घासायचं की ओके टाकाटाक. नंतर बॉडी काय आहे, पावडर. ही आता वाईल्डस्टोन आहे, पैशावाला आहे म्हणून, नाही तर आपण पॉन्ड्स वापरतो. पॉन्ड्स अशी थोडी घ्यायची
बेकार पडना. हा ते होल उघडे आहेत का ते बघायची. थोडी पावडर घ्यायची. आता फुकाटची आहे म्हणून जास्त घेतली मी. तुम्ही थोडी घ्या. मी तुम्हाला पावडर लावायला शिक. आता पावडर कशी लावायची हे तुम्हाला या व्लॉग मध्ये कळेल. असं बोट पहिलं हे करायचं. असं 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 हळूवार एकदम स्किनला हे करायचं हळूहळू. मग जी उरलेली पावडर आहे ना ते असे करायचे. असे असे करायचे. टिकले आहे त्याच्यात. ओके कसं दिसतं आता बस का. आणि शेवट राहिलं परफ्यूम. परफ्यूम घ्यायचा. बस बस बस. ओके चिकना चिकना DM फॉर ट्युटोरियल. शिकवणीसाठी संपर्क करा. चला. सो गाईज चला जाऊया थोडस ब्रेकफास्ट करूया आणि मग व्हॉट नेक्स्ट. हे कॅफेत आलेलो आहे. कॅफेचा ॲम्बियन्स खूपच भारी होता. बाहेरून लय भारी वाटलं म्हणून गाडी समोर पार्क केली आणि आलो आतमध्ये. जरा कॉफी पिझ्झा सँडविच वगैरे ऑर्डर केलेले. बघू टेस्ट कशी. ॲम्बियन्स तर मला खूप आवडलेला आहे. मागे टेस्ट कशी आता बघूया आपण. फोन एक चार्जिंग लावलेला आहे मी तर माझा. गाडीत फास्ट चार्जिंगच होत नाही. फास्ट चार्जर नाही ना त्यामुळं. सो गाईज तुम्हाला असं वाटत असेल दिस इज द एंड. सो दिस इज नॉट द एंड. आताशी 2 कामं झालेले आहेत. आपण ओव्हरऑल 3 फंक्शनचे ऑर्डर घेतलेले. आता लास्ट फंक्शन आपल्याला रेडी करून द्यायचं आहे 11 वाजता आणि तिथून पुढे आपण फ्री होणार आहे. तो असं अजिबात समजू नका की आपलं काम झालेलं आहे. नाही झालेलं आता तिकडे. Few moments later. तो गाईज सीन असं आहे 11:50 वाजलेले आहेत म्हणजे 12 वाजलेले आहेत आणि आता खरंच ॲक्च्युअलमध्ये आम्ही निघालेलो आहे. बाद झालं आहे बघा. हे आमच्या क्लायंटचं घर. आता ह्याला करतो धन्यवाद आणि मग प्रस्थान सरळ सरळ. कारण ही सुकलेली तोंड इकडून असं रे. हो सुकलेली तोंड आणि हुकलेली तोंड झालेली आहेत आमचे. आता घरी जायचं. लय वैतागलेलो आहे. कुठं ना कुठं आवाजावरनं कळतच असेल तर मला लय वैतागलेलो आहे. सो गाईच निघालेलो आहे घरी. लय घाण म्हणजे लय वैतागलेलो. पण ठीक आहे आता असं पण नाही संपलंय. 7 तास ड्राईव्ह करायचे अजून. बेकार विषय. चला. रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि अजून 200 किलोमीटर 200 नाही 250 समथिंग पार करायचंय. आता काय खरं नाही म्हणलं रेड बुलच घ्यावी. आता असं झालंय कधी घरी जातोय बेडवर पडतोय. चला पहिलं ते रेड बुल घेऊया. रेड बुल संपली. ऑनलाईन पेमेंट केलं तरी जाईना. विषय बेकार आहे. चला. सो गाईज फायनली सेफली रिच्ड. घरी पोचलेलो आहे आणि बॅग भरून पैसे भेटलेले आहेत आपल्याला आणि इतका वैतागलेलो आहे काय सांगू तुम्हाला. सो डन फॉर द डे. आजसाठी एवढंच. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. गुड नाईट.